आता पाहूया टॉप 9 पावसाच्या बातम्या। मुसळधार पावसामुळे छत्रपती संभाजीनगरमधील शिलेगाव परिसरामधील शेतामध्ये पिकं जमीनदोस्त, मका, सोयाबीन, तूर आणि कपाशीचं मोठं नुकसान। कोयना धरण 100% भरलं। धरणामध्ये 105 टीएमसी पाणीसाठा पूर्ण झाला। संध्याकाळी कोयना नदी पात्रामध्ये 5300 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग। सोलापूरच्या बार्शीमध्ये ढगफुटी सदृश पावसामुळे आगळगाव परिसरामधील हावळे ओढ्याला पूर। ओढ्याचं पाणी शेतामध्ये शिरल्यामुळे ड्रॅगन फ्रूट पीक जमीनदोस्त, 70 फूट खोल विहिरीमध्ये 40 फुटांपर्यंत माती साचल्यामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान। सोलापूरच्या अक्कलकोटमध्ये शिरवळ आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये ढगफुटी सदृश पाऊस। पंचलिंगेश्वर ओढा ओव्हरफ्लो। शिरवळ बातोला गावाला जोडणारा रस्ता पाण्याखाली। दोन्ही गावांचा संपर्क तुटला। शेतामध्ये पाणी शिरल्यानं मोठं नुकसान। कोल्हापुरात पंचगंगेच्या पाणी पातळीमध्ये वाढ। राजाराम बंधारा 6व्यांदा पाण्याखाली। धरणांमधील पाण्याचा विसर्ग वाढून नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ। धाराशिवच्या भोनगिरी शिवारामध्ये तलाव फुटल्यानं पूर। शेतामध्ये सोयाबीनचं पीक वाहून गेलं। नदीकाठच्या सुपीक जमिनीवर आता दगडांचा खच। अद्यापही सरकारकडून पंचनामे होत नसल्यानं शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त। मुसळधार पावसामुळे धाराशिवच्या उमरग्यामधील बेनीतुरा नदीला पूर। येणेगूर गावामध्ये आणि परिसरामध्ये नदीकाठच्या दोन्ही बाजूला शेकडो एकर शेती पाण्याखाली। तातडीनं पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी। जालन्याच्या अंबड तालुक्यामधल्या एकललेहेरामध्ये 2 दिवसांपूर्वी मुसळधार पाऊस। मात्र शेतकऱ्यांचं सोयाबीन पीक अजूनही पाण्याखालीच। प्रशासनानं तत्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। जालन्यामध्ये आमदार बबनराव लोणीकरांकडून परतूर आणि मंठा तालुक्यामधल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी। बैलगाडी आणि ट्रॅक्टर चालवत लोणीकर शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले। यावेळेला लोणीकरांनी शेतकऱ्यांसोबत संवाद साधला।